जवाहर नवोदय विद्यालय 2024 चा निकाल कसा चेक करायचा? इयत्ता 6वी साठी आणि 9वी साठी दोघांसाठी जी लिंक आहे ते आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली आहे, आपण चेक करू शकता. तर कशा पद्धतीने निकाल चेक करायचा? निकाल चेक केल्यानंतर पुढे काय येत आहे आणि त्या निकालाचा काय अर्थ होऊ शकतो याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि सगळ्यांनी वाट पाहत होते की नवोदयचा निकाल कधी येणार आहे, कधी येणार आहे. तो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघूया की हा एक लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, आपण बघू शकता क्लास 6 साठी. तो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ही विंडो उघडणार आहे. पण जवाहर नवोदय विद्यालयाच्या मेन वेबसाईटला सध्या जर गेलं तर ती त्याच्यावर लोड आलेला आहे, ती चालत नाहीये. त्याच्यामुळे डायरेक्ट जी छोटीशी लिंक आहे ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या क्लास 6 साठी टाकल्यानंतर काही एंटर रोल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचे. तर हे सगळे व्यवस्थित चेक करायचं आणि चेक केल्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी त्या विंडोमध्ये पुढे जाऊन जे येणार आहे ते सांगणार आहे की स्टुडंट्स इज नॉट सिलेक्टेड इन द मेन लिस्ट. जर समजा असं येत असेल तर याचा अर्थ आहे की आपला जो काही मेन त्यांचं मेरिट लागलेलं आहे त्या मेरिटनुसार, मेरिट समजा त्यांचं 92-93 ला क्लोज झालेलं आहे, तर आपला विद्यार्थी त्या मेरिटच्या खाली आहे, त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन मेन लिस्ट मध्ये झालेलं नाहीये असा याचा अर्थ झाला. बरेच जण म्हणतील सर मग पुढे याचा नंबर लागू शकतो का? तर याचा अर्थ असा झाला की जर समजा आपल्या विद्यार्थ्याला जे मार्क आहेत हे आपण परीक्षा दिल्यानंतर स्वतः जे चेक करून घेतले होते, म्हणजे जे काही आन्सर की प्रत्येकाने काढलेले त्याप्रमाणे त्यांनी चेक केले होते, त्यानुसार जर ते मार्क त्याचे 90च्या पुढे असतील आणि जरी त्या विद्यार्थ्याचं समजा मेन लिस्ट मध्ये नाव आलेलं नसेल, तर याचा अर्थ आहे की थोडस समजा जे काही 1 महिन्यानंतर एक वेटिंग लिस्ट लागते, समजा एक 2-3 आठवड्यानंतर वेटिंग लिस्ट लागू शकते. त्या वेटिंग लिस्ट मध्ये जे मुलं 90च्या पुढे आहेत त्यांचा नंबर कदाचित येऊ शकतो. हा एक थोडासा क्रायटेरिया याच्यामध्ये असू शकतो. पण जर खूपच खाली मार्क्स मुलांचे जर असतील 80-85 समजा असे पण, तर त्यांची शक्यता फार कमी आहे. हा एक क्लिअरिटी आजच्या व्हिडिओमधून आपल्याला यावी म्हणजे महत्वाचा व्हिडिओ आहे की बऱ्याच जणांचा अर्थ कळत नाही की नॉट सिलेक्टेड इन मेन लिस्ट याचा अर्थ आपला विद्यार्थी फेल नाही झालेला. खूप मुलं तयारी करतात नवोदय विद्यालयासाठी आणि सर्रास मुलं 80-85च्या पुढे राहतात मुलं. पण जे सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे जो काही आता शहरी भाग आहे, शहरी भागामध्ये मेरिट खूप हाय लागतं, ग्रामीण मध्ये अजून थोडासा जास्त फरक नाही, थोडासा फरक आहे. तर त्या गोष्टींमुळे मुलं कदाचित समजा 92ला क्लोज झाला असेल एखादं मेरिट त्या क्रायटेरियानुसार, तर आपला विद्यार्थी 90ला असू शकतो आणि तो तिथं त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालेलं असू शकतं. तर ही जी क्लॅरिटी ही पालकांना आली पाहिजे की त्याच्यामध्ये हा जो निकाल आहे तो फेल असा नाहीये, तर तो मेन लिस्ट मध्ये आपलं नाव आलंय का नाही हे आहे. तर ज्यांना याचा अर्थ कळला असेल तर आपण त्या ठिकाणी व्हिडिओला आपण सबस्क्राईब, शेअर, लाईक करू शकता. दुसरी आता महत्वाची जी गोष्ट आपण बघूया त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं असं या ठिकाणी येत आहे की यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड इन द मेन लिस्ट असे येत आहे, तर या विद्यार्थ्यांचा मेन लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांचं जे आहे ते आता पुढे त्यांना ऍडमिशन प्रोसेस करून घ्यायची आहे, समजा त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहोत. तर याचा अर्थ त्यांना डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय करणे, या सगळ्या गोष्टी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ह्या पुढचा एक व्हिडिओ आपला असणारच आहे. तर त्यांनी ती प्रोसेस करायची आहे. तो अशा प्रकारे त्यांचं सिलेक्शन समजा झालेलं आहे. परंतु सगळ्या गोष्टी ज्यावेळेस प्रोसिजर पूर्ण होतील आणि ज्यावेळेस फायनल त्यांचे अजून एक बाबा त्यांचं ऍडमिशन तिथं क्लिअर होईल झालं त्या लिस्ट मधून, तर ते फायनल झालं म्हणायचं. जर समजा त्यातून काही विद्यार्थी बाहेर पडतात समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे याच्यामधून, तर त्यानंतर मग ते शिल्लक जाण्यासाठी वेटिंग लिस्ट नंतर लागत असते. तो अशा प्रकारे क्लास 6 साठी आहे. आणि क्लास 9 साठी जरी आपण दुसरी लिंक दिली त्याच्यावर जरी चेक केलं तर त्याच्यावरती पण आपल्याला आपण सेम क्रेडेन्शियल टाकले, रोल नंबर आणि ज्या डेट ऑफ बर्थ टाकलं, तर क्लास 9 साठी पण अशा प्रकारे रिझल्ट त्यांनी दाखवत आहे. तो जे सिलेक्टेड म्हणत आहे प्रोजेक्ट त्यांनी ऍडमिशनची प्रोसेस कशी करायची हा नेक्स्ट व्हिडिओ आपला पुढे येणार आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामधून देशामधून विद्यार्थी यासाठी खूप तयारी करत असतात आणि खूप मेहनत मुलांनी केलेली असते. तर या दृष्टिकोनातून जे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आले त्या सर्वांचं अभिनंदन आहे. आणि जे विद्यार्थ्यांचं समजा तिथं नॉट इन मेन लिस्ट असा आला असेल त्यांनी नाराज व्हायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अटेम्प्ट दिलेला आहे, खूप चांगली एक्झाम दिलेली आहे आणि काही मुलं आपली 90-91-92ला पण असतात पण त्याच्यात सिलेक्शन होत नाही. पण या गोष्टीचा जो अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन आहे, कारण त्यांनी या गोष्टी खूप काही केलेल्या असतात मुलांनी त्या तयारीसाठी. त्याच्यामध्ये नाराज व्हायची काहीच गरज नाहीये. तर ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुढे प्रोसेस कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणणार आहोत. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.